गणपतराव पाटील हे मराठी चित्रपटसृष्टीतील असे कलाकार आहेत ज्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे। त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये तृतीयपंथी म्हणजेच नाचाची भूमिका केली। मात्र तुम्हाला माहित आहे, ही भूमिका त्यांच्यासाठी एक श्राप ठरली, असं गणपतराव पाटील यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं। आज आम्ही अशा कहाणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही भावुक व्हाल। गणपतराव पाटील यांचं सुरुवातीपासूनच आयुष्य खूप कठीण होतं। खूप लहान वयात त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली। ते मजुरी करून आणि फुले विकून आपल्या कुटुंबाचा हातभार लावत होते। मात्र त्यांना अभिनयाची खूप आवड होती। त्यांनी पहिल्यांदा जत्रेमधील एका नाटकात सीतेची भूमिका केली। यामधील त्यांनी केलेली भूमिका ही अनेकांना आवडली होती। त्यांनी जयशंकर दानवे यांच्या ऐका हो ऐका तमाशा प्रधान नाटकात नाचाची भूमिका केली। या नाटकानंतर त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर गणपतराव पाटील यांना फक्त नाचाचे रोल ऑफर होऊ लागले। नाचाची भूमिका केल्यामुळे अनेक जण त्यांच्या संसाराची खिल्ली उडू लागले। त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पत्नीला आणि मुलांना समाजाचे टोमणे ऐकावे लागले। एकदा त्यांच्या मुलीला पाहुणे पाहण्यासाठी आले असताना एक धक्कादायक किस्सा त्यांच्या बरोबर घडला। घरी आलेल्या पाहुण्यांना जेव्हा कळलं की ही गणपतराव पाटील यांची मुलगी आहे, तेव्हा त्यांनी नाचाला मुलगी कशी होऊ शकते हा प्रश्न उपस्थित केला। त्यानंतर ते तिरस्कार करून निघून गेले। त्यावेळी गणपतराव पाटील यांच्या डोळ्यात अश्रू होते। दरम्यान 1963 मध्ये थोरांताची कमळा या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली। त्यांना 2005 मध्ये लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला। त्यांच्यावर आधारित नटरंग चित्रपटही आला। नटरंग हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला। मात्र त्याआधीच 23 मार्च 2008 रोजी त्यांचं निधन झालं। ना मुख्यमंत्री गणप्या गावडे हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता। आता अशा स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा ETV भारत शॉर्ट्स।